वहिनी तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, कूल शांत व्हा, शांत. पाणी देऊ तुम्हाला प्यायला? नाही नको. वहिनी सगळं काम झालंय, टेन्शन घेऊ नका. बघा काहीच काम उरलं नाहीये. हा तुम्हाला प्रश्न पडला असेल ना कसं काय झालं, मलाही पडला होता की आता कसं करायचं तुम्हाला यायला वेळ आहे तर. मग मी डोकं चालवलं, मला आयडिया सुचली, म्हणलं आपण इंटरनेटवरती जाऊ, तिथे सगळी माहिती अवेलेबल असते, सगळे व्हिडिओज अवेलेबल असतात. म्हणून मी इंटरनेटवरती टाकलं. काय टाकलं रे? तुम्ही टाकलं. हा मी टाकलं. हा व्हॉट इज निडेड फॉर ब्युटी पार्लर. मी ते व्हिडिओज बघितले आणि त्यात सांगितल्याप्रमाणे जसं जमेल तसं माझ्या पद्धतीने केलं. वहिनी एकदा तुम्ही प्लीज बघून घ्या सगळं झालंय का. नाही हो, सगळं व्यवस्थित. तिकडे जे लीक होत होतं ते थांबलं का? हा मॅडम, आता कुठे लिकेज होणार नाही. नक्की नाही होणार ना परत? नाही मॅडम, बिंदास राहा तुम्ही, आता तसा काही प्रॉब्लेम होणार नाही. थँक्यू, खरंच थँक्यू. ए मुरलीधर चल, तुझा हिशोब करायचा. ते लिकेज कसं झालं रे? कॉलेज वापरतो. खरं थँक्यू, थँक्यू सो मच. वहिनी हा मी येतो, सगळं काम झालंय तसं, आता फक्त एक शेवटचं काम बाकी आहे. बाहेर बोर्ड लागला की आपण मोकळे उद्घाटन करायला. नाही भाऊजी, बोर्ड लागल्यावर नाही तर लायसन मिळाल्यावर आपण उद्घाटन करू. हे आज फॉर्म घेऊन लायसन्स ऑफिस मध्ये गेलेत. श्रेयस फॉर्म घेऊन गेलाय तुमचा? हो, असं ते स्वतःच म्हणाले की मी घेऊन जातो. कमाल आहे बुवा, कळतच नाही हा मध्येच असा कसं काय वागतोय. भाऊजी हे आज ना इंटरव्ह्यू साठी गेलेत. हो मीच त्याला बोललो होतो जाऊन ये म्हणून, नशीब तिकडे तरी गेला तो. माझं एक छोटस काम करा. वहिनी तुम्ही फक्त हुकूम सोडा, काम झालंच म्हणून समजा. तुम्ही फक्त सांगा कधी करायचं, केलं म्हणून समजा. हो वहिनी येतो मी. भाऊजी थँक्स. वहिनी परत थँक्यू म्हणायचं नाही, काम करणार नाही. अश्विनी, हा ही सुपारी आणतो. आई, अरे हे इन्व्हिटेशन कार्ड पण ठेव. कशाला? देवाला पण इन्व्हिटेशन मिळालं पाहिजे ना. खुश? आई मी जरा लवकर निघते, तिकडे जाऊन सगळी व्यवस्था बघावी लागेल ना. पण तुम्ही सगळे लवकर या तिकडे. आई, आज माई आणि अप्पा पण येणार ना? हो, माई आणि अप्पा पण येणार आहेत. तुम्ही चला पळा पटपट. अश्विनी आवरलं ना तुझं? हो बाबा. तू पुढे निघ, आम्ही आवरून येतो सगळेजण. हा मुलांना घेऊन येतो. हो बाबा. नमस्कार. यशस्वी भाऊ. यशस्वी. येते. अहो मी ना तुमचा कुर्ता काढून, तुम्ही आलात तर मला बरं वाटेल. बाबा आई मी येते. हो, सांभाळून जा ग. गेलो आणि तूही लवकर या आटपून. हा आई, ते दादाच्या ऑफिसच्या इनॉग्रेशन साठी तू आणलं होतंस ना काळा दगड आणि ते काहीतरी काळं, ते यावेळी नाही आणलंस तू? नाही म्हणजे मला तर असं वाटतं की गरजच नाहीये त्याची, कारण हे सगळं नाटक किती दिवस चालणार आहे याची शंकाच आहे. वा वा, फारच छान. हा हो, 4 BHK. बघा बघा काय थाट आहे तुमच्या सुनबाईचा.
किती छान सजवलं आहे. खरंच गुणी आहे हो आपली अश्विनी. काकू तुम्ही सुद्धा मला मदत केलीच आहे ना. अगं पण रिबिन कधी कापणार आहेस? मी ना कुणाची तरी वाट बघते. अय्या म्हणजे कोणी VIP बोलावलं आहेस मला वाटतं. नाही काकू, VIP नाही, VVIP. मी आलेच जरा. अश्विनी कुठे आहे? आता आहे. आपण कोण? मी कुंदा. कुंदाताई तू आलीस? एकच मिनिट मी आले. दिवाकरराव आपली अश्विनी स्वतःच्या पायावर उभी होते. कारण तिचे वडील तिच्या पाठीशी आहेत ना म्हणून. ऑलवेज. आपण रिबिन कापून घेऊया. हो म्हणजे काय? आई तुम्ही या. माई तू पण ये. अगं मी कशाला? माई ये अगं. या माई कातर. सगळ्यांनी हाताला हात लावा माझ्या. प्राजू तू सुद्धा. हा, एक्सक्यूज मी. कुंदाताई तू सुद्धा. अश्विनी अगं मी कशाला? कुंदाताई, आशूला एकदा कळलं ना की तिच्यावर कुणीतरी जीव लावलाय, ती कधीच विसरत नाही. ती पहिल्या दिवसापासून हेच सांगतेय मला की आहे ना, रिबिन कापायलाय ना कुंदाताई असणारच. तसं नाही ग, पण सगळ्यात जास्त मला माईची गरज जेव्हा होती ना तेव्हा 15 मिनिटासाठी का होईना तिच्यात मला माई दिसली. लावा. आयुष्यात आलेल्या अनुभवातून चांगलं उचलून पुढे जावं हे तुमच्या अश्विनीला उत्तम कळतं. आपल्या अश्विनीला. खरंय. अहो नारळ वाढवून घ्या ना. जाऊया सगळ्यांनी. का लागत नाहीये फोन याचा? कुठे राहिला हा? शिल्पी, कशी आहेस बेटा? मी छान आहे. दिवाळीला आली नाहीस? आशू म्हणत होती पार्लरच्या कामात खूप मदत करतेस तू. आनंद वाटला मला. मी? हो, म्हणजे आशू म्हणाली की खूप कामं तू स्वतः पुढाकार घेऊन करतेस म्हणून. हा म्हणजे अगदी असं काही नाही. विद्युत नाही आला? नाही, तो सबनीसांकडे गेलाय, उशीर होईल त्याला. पण काम लवकर झालं तर येईन म्हणाला.
येते हं मी आहे. असं कसं ते कोणाकडून पण लायसन काढून घेऊ शकतात? हे असले विचित्र नियम कसे काय? पण त्या माणसानं तर त्याचा आयडी दाखवला ना, म्हणजे तो त्याच ऑफिसचा माणूस होता. आशू, तुला खात्री आहे ना की तू बरोबर लिहिला होतास तो फॉर्म? हो ग. मग मधल्यामध्ये ना नक्की कुणीतरी घोळ केलेला असणार. त्या ऑफिस मधलं कोणी, किंवा ज्याने तो फॉर्म ऑफिसमध्ये नेऊन दिला त्याने. वहिनी, तो फॉर्म ऑफिसमध्ये तुम्ही नव्हता दिला ना? मग कोणी नेऊन दिला होता? श्रेयसने. भाऊजी कसं शक्य आहे? हे असं काहीच करणार नाही आणि ते स्वतःहून मला म्हणाले की मी फॉर्म नेऊन देतो म्हणून. तेच ना, तो असा अचानक का म्हणाला? अरे पण तू बघितलं नाहीस का की तो माणूस जेव्हा अश्विनीशी भांडायला लागला तेव्हा श्रेयसच मध्ये पडला होता. मुद्दाम, कोणाला संशय येऊ नये म्हणून. भाऊजी तुम्ही हे काय बोलताय? वहिनी सॉरी, तुम्हाला माझ्या बोलण्याचा राग येईल, पण तुमच्या लग्नाच्या आधीपासून मी श्रेयसला ओळखतो. त्याला जर का एखादी गोष्ट पटली नाही तर ती थांबवण्यासाठी तो काहीही करू शकतो. अगं मी म्हणालो होतो ना, काम होणार म्हणजे होणार. येस, पण तो दिलीप आहे ना, तो यार मला तिकडेच सगळे ते इन्फॉर्मेशन आणि सगळे रूल्स अँड रेग्युलेशन सांगत बसला होता. ऐक ना, काहीही झालं तरी हे असे खूप रूल्स फॉलो करणारे किंवा ज्यांचे कॉन्शियसला वगैरे त्रास होतो अशा माणसांना प्लीज पाठवत जाऊ नकोस. अगं तो दिलीप तिथे जॉबवर लागला ना, त्याच्या आधीपासून तो आमच्याकडे काम करतोय. तो एकमेव ऑफिसर असा आहे की ज्याच्याकडे बघून कोणाला वाटणार पण नाही की तो फ्रॉड असेल. आई ग, तुझा हसरा चेहरा मी आयुष्यभर असाच बघू शकतो ग. विक्रम, आय मीन इट. एनिवेज, व्हाय डिड यू लाफ सो मच? अरे म्हणजे मला असं वाटतं की जो माणूस इतका नियमानुसार चालतो किंवा इतका त्याच्या कामामध्ये प्रामाणिक आहे, तो माणूस बघतो की एका बाईने त्या फॉर्म वरती युनिसेक्स असं लिहिलेलं आहे, तसा फॉर्म ती सबमिट करते आणि ज्या दिवशी तिच्या सलॉनचं उद्घाटन असतं त्याच दिवशी तो माणूस कस्टमर म्हणून तिकडे येतो. जस्ट इमॅजिन, हे किती अनरिअल आहे. हे मला अजिबात पटत नव्हतं, पण तिथे सगळ्यांना पटलं, तिथे सगळ्यांना ते खरंही वाटलं. मला असं झालं की मी कुठल्या माणसांमध्ये जगतीये? कोण आहे ती माणसं ज्यांना हे सगळं खरं वाटतंय? अगं शिल्पी, आहेत अशी लोक जी साधी आहेत, सगळ्यांवर विश्वास ठेवतात. सगळेच जर आपल्यासारखे क्रिमिनल माइंडेड झाले तर कसं व्हायचं ना? ए हॅलो, तू अशील क्रिमिनल माइंडेड वगैरे, मी नाही. अगदी. जी आपल्या सख्या भावाच्या बायकोच्या बिझनेस मध्ये इतका त्रास देते ती क्रिमिनल माइंडेड नाही का? नाही, मला नाही असं वाटत. माझ्या वहिनीने माझं सगळं सुख हिरावून घेतलंय आणि मीही तिच्या बाबतीत तेच करतेय. इट्स अ कंप्लीट जस्टिस. ओ, इज इट? खून के बदले खून, तो प्यार के बदले प्यार भी तो मिलना चाहिए. तुला माहिती आहे ना माझं लग्न झालंय? हो माहितीये, आणि हेही माहितीये की तू खुश नाहीये. नाही, पण मी तर असं कधीच म्हटलं नाही. पण मला माहितीये सगळं, तुझ्या लग्नापासून तुझ्या सेपरेशन पर्यंत. कसं काय? शिल्पी, तू मला ओळखलं नाहीस कारण कधी आपण भेटलोच नाहीये. म्हणजे मी विक्रम मोहिते, विकी. आठवला? विकी, विद्युतचा मित्र विकी. विकी? अरे विकी, तू विक्या?
गणू मला काही समजत नाहीये. हे यांनी नाही केलं आणि एकीकडे असं वाटतंय की हे असं दुसरं कसं करेल कोणी. आता तूच सांग मला, यांनी हे केलं आहे की नाही. मला वाटत होतं हे असं नाही करणार. हो, मला माहित होतं तुम्ही असं काहीच करणार नाही. जी काही गडबड झाली त्यात तुमचा दोष नाहीये. मी उगाचच तुम्हाला आता पटलं का तुला? ज्या गणूनी या चिठ्ठीतून तुला सांगितलं पटलं, पण मी माझा घसा फोडून ओरडून ओरडून सांगत होतो की मी नाही केलं हे सगळं, तेव्हा नाही पटलं. कारण माझ्यावर तर विश्वासच नाही ना तुझा, सगळा विश्वास गणूवर. मी कोण? मी तिकडे थांबलो नाही कारण जे कर्तव्य मी पार पाडायला आलेलो ना तिकडे, ते पार पाडून झालेलं. किती वेळ थांबायचं अजून? किती वेळ स्वतःला ह्युमिलिएट करून घ्यायचं? मी सांग ना. हो, आय डोंट केअर अश्विनी. तुझा माझ्यावर विश्वास आहे नाहीये मला काही फरक पडत नाही. तुझा बिझनेस आहे, तुला हवं ते कर. आय एम कम्प्लिटली आउट ऑफ दिस. हे म्हणणं तुमच्यासाठी सोपं आहे, माझ्यासाठी नाही. हे का झालं आणि कुणामुळे झालं हे तर शोधावंच लागेल. परत काही झालं तर लोक आहेच तुला सांगायला की हे सगळं माझ्यामुळे झालं म्हणून, हो ना? शिल्पी, कुणी काहीच म्हणणार नाहीये. तू हा फॉर्म लायसन्स ऑफिस मध्ये नेऊन दिलास तर मला मदतच होईल. मला जर प्रीटी ब्युटीच्या ऑफिस मध्ये जायचं नसतं तर मीच नेऊन दिला असतं. ठीक आहे. ओनली बिकॉज यू आर इन्सिस्टिंग. ओके, थँक्यू. आणि एक सल्ला आहे बघ, जमलं तर विचार कर त्यावर. शक्यतो घरच्यांचंच ऐकत जा. पाच मिनिटात फोन करतो बोलले आणि अजून फोन नाही आला. मीच करतो त्यांना फोन. हा, हॅलो सर. हा, श्रेयस वाघमारे. नाही सर, ते इंटरव्ह्यू दिला होता ना त्याचा रिझल्ट विचारायला फोन केला. नाही, तुम्ही म्हणालात ना उद्या सांगतो. अच्छा अच्छा, उद्या सांगाल का? ठीक आहे सर, नो प्रॉब्लेम. ओके सर. हा, गुड डे. गुड डे सर. सर काय टाइमपास आहे. आज कळवतो, उद्या कळवतो. तुझ्या शाळेत ना फोन. हॅलो. या श्रेयस वाघमारे. येस, हूज फादर? प्लीज टेल मी. व्हॉट? पत्ता बाबांचं ऑफिस. संजू, काय हे सगळं? आम्ही हे काल क्लासमध्ये दिलं आणि प्रतिमा टीचरला सांगितलं की मामीच्या पार्लरमध्ये या. आणि मग प्रतिमा टीचरने प्रिन्सिपल सरांना कंप्लेंट केली. प्रतिमा टीचरने मला इन्फॉर्म केलं कारण शाळेच्या नियमाच्या हे विरुद्ध आहे
पण सर आम्हाला फक्त आईची मत. हो, एक शब्दही बोलू नकोस. सर, यांच्या वतीने मी माफी मागतो सर. आय एम रिअली सॉरी. शार्प आहेत, स्मार्ट आहेत ही दोघं. वर्गातल्या सर्व मुलांना आणि टीचर्सना असं वाटत होतं, बट वी कॅनॉट अलाउड इन दिस स्कूल मिस्टर वाघमारे. हे सर, आय कॅन अंडरस्टँड सर, तुमचं अगदी बरोबर आहे, पण मला याची काहीच कल्पना नव्हती सर. घरी असलेल्या बिझनेसचं मार्केटिंग करण्याची परवानगी शाळेत नाही. उद्या यांचं बघून बाकीची मुलंही त्यांचं फॅमिली बिझनेस इथे प्रमोट करतील. संजू को असं पुन्हा होता कामा नाही, कळलं? प्रिन्सिपल सरांना सॉरी बोला. सॉरी सर, आम्ही पुन्हा असं करणार नाही. मला हेच अपेक्षित होतं. संजू, कुहू, तुम्ही जरा क्लासमध्ये जा. मला यांच्याशी जरा महत्वाचं बोलायचं आहे. मिस्टर वाघमारे, आज जे काही या मुलांनी केलंय ते खूप विचार करण्यासारखं आहे. आणि यांनी जे काही केलंय त्याच्यामुळे यांना शाळेतून सर. नो मिस्टर वाघमारे, शाळा कोणतीही हार्ड स्टेप यांच्या विरुद्ध घेणार नाही. इनफॅक्ट मला जरा तुमच्याशी वेगळ्या विषयावरती बोलायचं आहे. हो सर, बोला ना. किती साधेपणाने या मुलांनी कार्ड बनवलेलं आहे. खरं सांगायचं तर हे कार्ड बघून मुलांच्या साधेपणाचं आणि एक पालक म्हणून तुमचं कौतुक करा असं वाटतं. या मुलांना घरातल्या परिस्थितीची पूर्ण आणि खरोखर जाणीव आहे. यामुळे या वयातही ही मुलं हट्टी न होता किती समंजस आहेत. जास्तीत जास्त पालक एक चूक करतात, घरातली परिस्थिती मुलांपासून लपवतात. खरं म्हणजे कुहू आणि संजीवने हे केलं कारण त्यांच्या मनात एक भावना होती की घरासाठी आपण काहीतरी करायला हवं आणि ते खूप महत्वाचं आहे. हो सर, जरा घरात आर्थिक अडचण चालू आहे. मला पूर्ण कल्पना आहे. मला तुमच्या नुकसानाबद्दल सुद्धा माहिती आहे. मी मिसेस वाघमारेंना ओळखतो. ते अतिशय मेहनती आहेत. त्यांनी नवीन बिझनेस सुरू केलाय हे ऐकून मला आनंद झाला. मुलांच्या ट्रिपच्या वेळेला त्यांनी जे काही केलं त्यावरूनच मला समजलं की त्या बिझनेस उत्तमरित्या करू शकतात. तू उचलले नाही. हो, जरा पार्लरमध्ये आज गोंधळच झाला त्यामुळे नाही उचलता आला मला फोन. शिल्पी, तू फॉर्म देऊन आलीस ना? काय झालं ऑफिसमध्ये? थांब जरा, मला निदान बूट तरी काढू देत. अश्विनी, तुला जर कोणावर विश्वास नसेल ना तर स्वतःची कामं स्वतः करत जा. दुसऱ्यांना कशाला सांगतेस? असू दे दादा, मी जाऊन आले ऑफिसमध्ये आणि भेटून पण आली आहे. हे घे. हे काय? तुझा फॉर्म. फॉर्म भरला नाहीस? नाही घेतला त्यांनी. का घेतला नाही? अगं, नवा रूल आहे की ज्या कॅटेगरीमध्ये तू लायसन्स काढला आहेस ना, तर त्याच कॅटेगरीमध्ये पुढचे 2 महिने तुला ते पार्लर चालवावं लागेल, स्त्री आणि पुरुषांसाठी. मग नंतर 2 महिन्यानंतर म्हणजे तू रिअप्लाय करू शकतेस. अगं, पण मी विक्रमशी बोलले होते, तो तर म्हणाला एका दिवसात. तुझ्या भावाला सांग मित्रमंडळाची पॉवर जरा वाढवायला. आज हे लायसन्स, उद्या ते लायसन्स. काय गंमत वाटते का तुला हे सगळे? त्याने सांगितलं हो देतो मी लायसन्स, झाला, विश्वास ठेवला तू त्याच्यावर. तू विक्रमला भेटलीस का अश्विनी? नाही बाबा, मी त्याला भेटले नाही, पण तो त्या ऑफिसमध्ये काम नाही करत बाबा. पण ऍक्च्युली मी तिथले एक मोठे ऑफिसर आहेत, तर त्यांच्याशी पण बोलले, तर ते असं म्हणाले मला की त्यांच्या ओळखीचे एक ऑफिसर आहेत जे आपल्याला अगदी एका दिवसात हे काम करून देऊ शकतात. पण मग नंतर मला असं कळलं की जर असं काही केलं तर त्या माणसाची नोकरीच जाऊ शकते. सो हे पॉसिबल नाहीये. सो माझं सजेशन तुला असं असेल की तुझ्या भावाला आणि त्याच्या मित्राला सांग की या काही फंद्यात पडू नका. म्हणजे आता 2 महिन्यापर्यंत काहीच होऊ शकत नाही? नाही, काहीच होऊ शकत नाही. आता पुढचे 2 महिने तुला स्त्री आणि पुरुषांसाठी पार्लर चालवावंच लागेल. सो हा जो फॉर्म आहे हा जपून ठेव 2 महिने आणि त्यानंतर परत एकदा सबमिट कर. सो दॅट्स द ओनली ऑप्शन.
चार माणसांनी काय होणार आहे विक्रम? डोंट बी ग्रीडी शिल्पी. ही 4 माणसं 40 माणसांचा त्रास देऊ शकतात. मग ठीक आहे, पार्लरचं नाव काढताच तिच्या अंगावर काटा आला पाहिजे अशी परिस्थिती निर्माण कर. तुझ्यासारख्या सुंदर मुलीच्या मनात इतकी चीड, एवढा राग सूट नाही होते. माझ्या आयुष्यात जे काही चालू आहे ना ते पण खरं तर माझ्या आयुष्याला सूट होत नाही. आय डिझर्व बेटर. ऑफकोर्स यू डिझर्व बेटर. यू डिझर्व मी. वहिनीला मी सांगितलंय की तिने जर पार्लर बंद ठेवलं तर तिचं लायसन्स तिला गमवावं लागेल. आणि पार्लर चालू ठेवतीये म्हटल्यावरती पुरुष कस्टमर्स तर येणार आणि पुरुष कस्टमर्सला तिला हाकलता पण येणार नाही असं सांगितलंय मी. आणि उद्यापासून तसेही तिथं सगळे पुरुषच येणार आहेत. हो, प्लीज त्यांना सगळ्यांना व्यवस्थित काम करायला सांगा. त्रास झाला पाहिजे तिला. येस मॅडम. ऐश्वर्या राय, एन्जॉय. बरं मी काय म्हणते, फेशियल झाल्यावर लगेच तुम्ही माझ्या केसांना ना छानपैकी तेल लावून द्या. मी तुम्हाला एक सुचवू का? हो सांगा ना. तुम्ही आज ना तेल नका लावू. का? तुम्हाला वेळ नाहीये का, की दुसरी कुठली अपॉइंटमेंट आहे? नाही मॅडम, तसं नाहीये. काय आहे ना की आत्ता आपण फेशियल केलंय ना, म्हणजे जर तेल लावलं केसांना तर ते तेल चेहऱ्यावर उतरेल ना, फेशियलचा तेवढा इफेक्ट येणार नाही म्हणून सांगितलं. एक 2-3 दिवसानंतर आपण केसांना ऑइलिंग करू. घ्या, हे तर मला माहितीच नव्हतं. या आधीच्या पार्लरमध्ये मी असंच करायची. आधी फेशियल करायचं, मग केसाला तेल लावून घरी जायचं. म्हणूनच कदाचित काही इफेक्ट दिसला नाही. मग डोकं नाही तर पाय. नाही म्हणजे केसाला तेल लावता येत नाहीये तर पायाला मसाज करू, वॅक्सिंग आणि पेडिक्युअर करू. चालेल ना? मी एक सुचवू का? हो सांगा ना. काय ना, वॅक्सिंग आपण ना अगोदर करून घेऊ, कारण पाय स्टिकी होतील ना, नंतर मसाज करू. ते काय करायचं ते तुम्ही ठरवलं तरी चालेल. मला मस्त छान वाटलं पाहिजे. कसं वाटतंय? वा, खूप छान, मस्त. तुम्हाला ना चेंज करावं लागेल. 1 मिनिट जरा मी हे काढते. तिकडे आहे. पुन्हा यायचं की नाही ते. रिलॅक्स वाटायच्या ऐवजी त्रासच होणार असेल तर कशाला यायचं इथे परत. करेक्ट बोलल्या मॅडम तुम्ही. करेक्ट. हे घ्या तुमचे पैसे. मॅडम, या क्लायंट तर गेल्या, आता करायचे काय मॅडम आपण? फूट मसाज. इज दिस मेन्स पार्लर? येस, युनिसेक्स पार्लर. इथे जेंट्स पण येतात आणि लेडीज पण. या ना, बसा, या. तुम्हाला काय करायचंय? ऍक्च्युली मला हेअर स्पा करायचा होता, बट इट्स ओके, मी नेक्स्ट टाइम येते. ऐका ना मॅडम, मी तुमचा हेअर स्पा करून देते. तुम्ही? नो, इट्स ओके, नेक्स्ट टाइम. मॅडम ऐका, मी तुमचा स्पा. या क्लायंट पण गेल्या. हो मॅडम, करताय ना फूट मसाज? फूट मसाज. या माणसाला आधी इथून घालवलं पाहिजे, पण काय करू? हा असा ऐकणार नाही. याला गुंतवून ना पोलिसांना फोन करते. दोन मिनिटं थांबा, मी करते. 2 मिनिटं फक्त.
अश्विनीने हा बिझनेस का सुरू केला ना हे या घरात प्रत्येक माणसाला माहितीये, अगदी त्या लहान 2 मुलांना सुद्धा त्याची जाणीव आहे. आय अग्री, तिने हे काम केलेलं, हा बिझनेस केलेला मला आवडलेला नाहीये, पण तिच्या हेतूबद्दल शंका घेतलेली मला चालणार नाही. माझ्या बायकोच्या चारित्र्याबद्दल बोलायचा अधिकार मी कोणालाही दिला नाहीये, कोणालाच नाही, तुला सुद्धा नाही. कळलं? पण दादा मी नाही शिल्पी, आजपर्यंत जेव्हा केव्हा तुझ्या आणि अश्विनीमध्ये जे काही झालं मी तुझ्या बरोबर उभा राहिलो. हा तुझा भाऊ तुझी साथ दिली त्यांनी, पण या बाबतीत नाही. नसेल माझी बायको तुझ्या इतकी स्मार्ट, नसेल तुझ्या इतकी हुशार, नसतील तिच्यात गट्स, पण जिथे मर्यादेचा प्रश्न येतो ना, ते या देवापेक्षाही जास्त मला तिच्यावर विश्वास आहे, हे लक्षात ठेव. जीव देईल अश्विनी, पण या घराची मर्यादा नाही मोडणार. याचा अभिमान आहे मला, कळलं तुला? आय एम प्राऊड ऑफ हर फॉर दॅट. आज तू जे काही बोलली आहेस ना शिल्पी, ते अत्यंत घाणेरडं, गलिच्छ आणि बेजबाबदार होतं. पण यापुढे असं काही बोलू नकोस. कारण परत तू असं काही बोललीस तर जितक्या शांतपणे मी तुझ्याशी आता बोलतोय तितक्याच शांतपणे तेव्हा बोलीन की नाही याची गॅरंटी नाही. Keep that in your mind.